गंगोत्री धामला जाण्यासाठीच आमचं आता बसमधूनच प्रस्थान चालू आहे। तर इकडे बघू शकता आपण हिमालय पर्वत खूप उंच आहे, आपल्याला नजर देखील पुरत नाही एवढं उंच पर्वत आणि खाली खोल दरी आहे। आणि इकडचे वृक्ष आपण बघू शकताय तर निमुळते वृक्ष दिसतात ते आपल्याला, झाडांचे पानं वगैरे, कारण हिमालयामध्ये खूप जास्तीचा पाऊस होतो आणि पाऊस याच्यावरून सहजपणे निघून जावा म्हणून अशी या वृक्षांची देवाणघेवाण केलेली आहे वाटतं। तर आपण आता थोड्याच वेळामध्ये गंगोत्री धामापर्यंत पोहोचणार आहोत। यमुनोत्री धाम आपलं काललाच दर्शन वगैरे झालं आणि आता गंगोत्रीसाठीचं हे प्रस्थान चालू आहे। तर खूप भयानक दृश्य आपल्याला दिसतंय। इकडचे रस्ते देखील खूप अरुंद आहेत, ते अगदी भीती वाटते असं इकडचं वातावरण आहे। आणि आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने ही आपली यात्रा सगळ्यांची चारधामची सुखरूप व्हावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आता आपलं गंगोत्री धामासाठीचं बसमधून प्रस्थान चालू आहे आणि आता सगळे मंडळी इथं उतरलेले आहे ते, आणि बघू शकताय खूप सारी गाड्यांची पार्किंग इथे लागलेली दिसत आहे। आणि आता आपले सगळे भाविक भक्त चारधाम यात्रेसाठी आलेले आहेत। आणि इकडं आपल्याला गंगोत्रीचं उगमस्थानाचं हिमालय पर्वतावर दृश्य दिसत आहे। खूप बर्फ पडलेला आहे तिकडे आणि उंच अशा पर्वत रांगा आहे, खूप उंचपर्यंत आहे, डोंगर दऱ्या इथे दिसत आहे। आणि इकडची झाडं देखील बघू शकताय खूप अशी निमोदी झाडं आहेत, कारण हिमालय म्हटल्यावरती खूप जास्तीचा पाऊस असतो आणि या झाडांवरून कसं जास्तीचं पाणी निखळून यावं जास्त पाऊस झाल्यामुळे, तेव्हा ह्या झाडांचा देवाने काही जडणघडण अशी केलेली आहे निमुळती। बघू शकताय खूप सारी गर्दी इकडं, कारण गाड्यांची पार्किंग आहे, खूप लांबपर्यंत पार्किंग लागलेली आहे। इकडे वेगवेगळ्या माळा वगैरे विकायला आहे ते खूप छान छान अशा। आता दर्शन झाल्यानंतर आपण आल्यावरती ह्या माळा घेऊया। आणि खूप डोंगर भाग असल्यामुळे जडीबुट्टी देखील आपल्याला दिसत आहे इकडं। आता आम्ही सगळ्यांनी दर्शनासाठी लाईन लावलेली आहे, इकडे आपले मंडळी आहे ते, आणि खूप लांबपर्यंतची लाईन आपल्याला इकडे दिसत आहे। 4-6 पदरी आतमध्ये लाईन लागलेली आहे। आणि इकडं आता त्या जवळच आपल्या गंगामाईचं पात्र आपल्याला वाहताना दिसत आहे, खूप छान असा खळखळाट ऐकायला येत आहे आवाज। खूप आता गर्दी आहे। आता आपण जवळजवळ मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि खूप लाईनीची अशी रांग लागलेली आहे। तर इथे मंदिराच्या परिसरामध्ये जरा कबुतरांचाही आपल्याला थवा दिसतोय, कारण परिसरामध्ये जरा लाह्या तांदूळ वगैरे पडलेले आहे, ते खाण्यासाठी इथे या कबुतरांची देखील झुंबड पडलेली आहे। मंदिरात थोडंच अंतर राहिलेलं आहे, आलेले जवळजवळ। गंगामाईच्या उगमस्थानी पोहोचलेला आहे। सगळ्यांचे हातपाय वगैरे धुवून झाले, काहींच्या आंघोळी झालात आणि आता आपल्या इथे काका आहेत आणि काकांच्या द्वारे आपली आरती देखील गंगामाईची इथे संपन्न झालेली आहे। नमस्कार, खूप जय जय गंगा मैया।
इथे आता आम्ही सगळेजण आता गंगामाईच्या उगमस्थानी पोहोचलेलो आहोत आणि गंगेमध्ये आता सर्वांनी हातपाय वगैरे धुतले, काहींच्या चालल्या त्या आंघोळे, तर खूप सारी इकडे गर्दी दिसत आहे बघा. देवभूमी उत्तराखंडमध्ये आलेल्या माझ्या सर्व भाविक भक्तांचे खूप सारे स्वागत. आणि परमहंस यात्रा कंपनीच्या तर्फे आपल्याला या चारधाम यात्रेमध्ये सर्वांना येण्याचा आनंद मिळाला आणि सगळ्यांची खूप खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ही ट्रिप संपन्न झालेली आहे. आणि 2 दिवसाचे आपले धाम यमुनोत्री धाम पार पडले, आज गंगोत्री धाम पार पडले. खूप छान. आणि आपले जे काही महाराज आहेत गणेश महाराज शेटे यांच्या थ्रू आपल्याला ह्या चारधाम यात्रेचा लाभ मिळालेला आहे. महाराज खूप सारा धन्यवाद तुमचं. धन्यवाद, तुमचे सुद्धा धन्यवाद.